नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुमच्या सगळ्यांची सुद्धा काही ना काही तयारी, साफसफाई काही ना काही सुरू असेल. तर तसंच माझं पण आता थोडंसं पाडवा आहे, त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन आहे. तर म्हणून म्हटलं कसंही का असेना पण थोडं काहीतरी घर स्वच्छ हे झालंच पाहिजे. इतर वेळी आपण जे म्हणजे क्लीन करतो, पण ते कसं वरचेवर क्लीनिंग असतं आणि डीप क्लीनिंग हवंच घराला एकदा तरी. कारण खूप सारी धूळ अशा ठिकाणी जमा होते ना, ती आपल्याला कधी-कधी दिसत नाही. आणि स्पेशली ह्या ज्या साईडच्या माझ्या स्लायडिंग्स आहेत, तर तुम्ही बघत असाल की प्रत्येक रूमला स्लायडिंग आहे आणि त्याच्यामुळे मोठी स्लायडिंग असल्यामुळे ना, उलट धूळ खूप जास्त येते आतमध्ये आणि त्याच्यामुळे सगळ्या घरामध्ये ना धूळ-धूळ होते. तर किती जरी पुसलं ना रोजचं तरी पण असं वाटतं की अरे स्वच्छ केलंच नाही आहे. धूळ दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसते. तर हे सगळं जे सामान आलेलं आहे म्हणजे स्वामींच्या ज्या मूर्त्या आहेत, जे पण काही एक्स्ट्रा सामान आहे तर ते सगळं व्यवस्थित मी पॅक करून ठेवते. या मूर्त्या तुम्हाला कालच्या मध्ये मी दाखवल्या होत्या. खूप सुंदर अशा ह्या स्वामींची मूर्ती आहे. ही 9 इंचाची आहे, 7 इंचाची आहे, 5 इंचाची आहे आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की बुक करा. या बाप्पा मोरया स्टोअरमधून मी मागवल्या होत्या. तर इथे जे पण सगळं सामान असतं ना, माझं सगळं इथे रांगोळीचं सामान असतं आणि त्याच्या इथेच मी सगळे हे जे धुपाचे डब्बे आहेत किंवा मला कापूर भरपूर लागतो. धूप संध्याकाळी, रोज संध्याकाळी एकतरी धूप मी जाळतेच आणि कापूर तर माझा दोन्ही टाईम असतो. त्याच्यामुळे हे बरेच डब्बे जमा झाले होते आणि आपल्याला बघा खूप सवय असते की कशाला तरी उपयोगी पडतील. आता हे जे कापूरचे डब्बे होते, तर ते रांगोळीसाठी ठेवले होते, पण शेवटी काढून टाकले. म्हटलं नको, खूप जमा करून करून मग शेवटी तो पसाराच तयार होतो. त्यापेक्षा वेळेतच जे नाही लागत आहे, 1-2 महिने बघायचं, नाही लागलं तर सरळ काढून टाकायचं. तर हा मी डीमार्टमधून आहे ना चपातीचा स्टीलचा डब्बा मागवला आहे. ह्याच्यापूर्वी माझ्याकडे जो एक ऑरेंज कलरचा डब्बा होता बघा, साईजने मोठा होता. तो पण मी डीमार्टमधूनच घेतला होता. पण तो म्हणजे साईडने पूर्ण प्लास्टिकचा होता आणि त्याच्यामुळे काय होतं, प्लास्टिकमुळे तुम्हाला माहिती की आता किती सारे काही ना काही आजार उद्भवतात. प्लस तो थोडासा गरम झाला होता आणि एक साईडने थोडासा जळाला होता. तर म्हणून म्हटलं चेंज करूया. आता हा स्टीलचा खूप छान असं डीमार्टमधून मला डब्बा मिळाला आहे. तर याची लिंक जर माझ्याकडे असेल, म्हणजे मिळत असेल डीमार्टची लिंक, तर मी नक्कीच तुम्हाला देईन. तर आज आहे ना, एका दिवसातच मला सगळी डीप क्लीनिंग करायची होती. म्हणून त्या ताई ज्या तुम्हाला दिसत आहेत, तर त्यांना मी मदतीला बोलवलं होतं. तर इतर वेळी आपलं बऱ्याचदा म्हणजे भरपूर लेडीजचं मी असं बघितलं आहे, की आपण जेव्हा स्वतः करू ना, तेव्हाच आपल्याला असं वाटतं, की अरे क्लीन झालं आहे, स्वच्छ झालं आहे किंवा दुसऱ्या कोणी काही केलं ना, तर आपल्याला ते पटतच नाही. पण ह्याच सवयीमुळे आपण आपल्या पायावरती कधी-कधी खरंच धोंडे मारून घेतो, की आपल्याला त्रास होतो आहे, कंबर दुखते आहे, पाय दुखत आहेत, हात दुखतो आहे, कुठे गॅप आला आहे किंवा काहीही असलं, तरी आपण एकतर म्हणजे मी माझं काम मीच करते किंवा मी खूप चांगलं करते, माझं घर जितकं मी चांगल्या प्रकारे करू शकते, तितकं दुसरं कोणीच करू शकत नाही. हा जो आपला एक मनातला न्यूनगंड आहे ना, त्याच्यामुळे आपण खूप साऱ्या गोष्टी ओढवून घेत असतो स्वतःवरती. दुसरी गोष्ट म्हणजे की कशाला कोणाला पैसे द्यायचे एवढुशासाठी. आपण आपलंच काम आपण छान पण करू आणि म्हणजे फुकटमध्ये पण होऊन जातं. कशाला पैसे मोजायचे एवढे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कधी-कधी तुम्ही जिथे ₹500 देऊन तुमचं काम होत असेल, तर तिथे डॉक्टरकडे तुम्हाला कधी-कधी हजारो किंवा लाखो रुपयेसुद्धा मोजावे लागतात. तर म्हणून माझ्या ज्या पण मैत्रिणी आहेत, ताई आहेत, मावशी आहेत, त्यांना मला ही रिक्वेस्ट आहे, की बघा जेव्हा आपल्या ज्याने होतंय ना, तेव्हा आपण करतो. पण अगदीच तुम्ही तुमच्या शरीराला असं पिळून काढू नका किंवा रेटू नका. जेव्हा तुम्हाला वाटतंय, की खरंच आपल्याला थोडी विश्रांतीची गरज आहे, आयुष्यभर तुम्ही तुमच्या घरासाठी सगळ्या गोष्टी करतच आहात आणि घर आपल्याला मेंटेन हे ठेवायचंच आहे. पण प्रत्येक वेळी हा अट्टाहास कशाला, की मीच मीच केलं पाहिजे, मीच छान करते, मीच व्यवस्थित ठेवू शकते. हा अट्टाहास खरंच करू नका. असे भरपूर लोकं आहेत, की जे खरंच खूप चांगलं काम करतात. आता ह्या ताईंना मी 2-3 वेळा बोलवलं आणि खरंच त्या इतकं व्यवस्थित काही न सांगता सगळं व्यवस्थित छान पुसून वगैरे आवरून घेतात. त्यांचा नंबर मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण त्यांना इतकी रोजची कामं आहेत ना, म्हणजे खरंच त्यांचं कामच तसं आहे, की त्यांचं काम बघून लेडीज त्यांना मध्ये-मध्ये सुद्धा साफसफाईला बोलवतात.
तर त्या मला म्हणाल्या की ताई मला खरंच वेळच नसतो रोज. आणि हॅट्स ऑफ आहे त्या ताईंना की रोजची ते एवढ्या सगळ्या घरांची रोजची साफसफाई करतात. बघा इतर वेळी झाडू, भांडे, कपडे हे तर गोष्ट वेगळी आहे. पण अशा प्रकारची जी साफसफाई, आता माझ्या घरी कसं इथे स्वच्छ आहे म्हणून ठीक आहे. पण अशा बऱ्याच जणांच्या घरी खूप कधी म्हणजे वर्षानुवर्ष काय काय गोष्टी साफ केलेल्या नसतात. तर असं सुद्धा क्लिनिंगचा पार्ट असतो. तर असो बघा, परिस्थितीमुळे माणसाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि परिस्थितीच माणसाला खूप कणखर, कठोर आणि मजबूत बनवते. तर तसंच त्यांचं आहे. आणि त्यांच्याकडून मी सगळं व्यवस्थित छान पुसून घेतलं. कारण हे वरती चढणं, उठणं, बसणं सारखं, तर याच्यामुळे ना पुन्हा जे डॉक्टरच्या गोळ्या चालू आहेत किंवा जे मी फिजिओ घेते आहे, तर त्याचं म्हणजे ते कुठेतरी नुकसान नको व्हायला असं मला वाटतं. आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ झालं पाहिजे. तर म्हणून मी त्या ताईंची थोडी मदत घेतली आणि त्या त्यांचं काम करत होत्या तोपर्यंत मी बाकीचं जे छोट्या-छोट्या गोष्टी जिकडे ते लोकं तेवढं लक्ष नाहीच देऊ शकत, तर ते सगळं मी एक-एक कप्पे साफ करत होती. म्हणजे बघा एका वेळेला तुमची किती सारी कामं होतात. हेच जर तुम्ही एकटाच विचार केलात, की सगळं घर मी एकटीच स्वच्छ करेन, तर एकतर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. दुसरी गोष्ट की जर तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नसेल, तर तेवढं सगळं केल्यानंतर पुन्हा डॉक्टरच्या वाऱ्या ह्या कराव्याच लागणार आहेत. तर हा कप्पा आहे ना, इथे मी संपूर्ण माझे सगळे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आहेत म्हणजे मिक्सर, छोटे मिक्सर, टोस्टर वगैरे सगळं ते मी इथे हा सेक्शन करून घेतला. आणि हा खूप कामाला आला. कारण बाहेर सगळा पसारा दिसण्यापेक्षा ना सगळं इथे आतमध्ये जातं. तर म्हणून हे सगळं व्यवस्थित क्लीन करते इथे छान. आणि इतर वेळी कसं आपण फक्त पटापट काढतो आणि ठेवतो. मिक्सर तेवढ्यापुरतं पुसतो आणि काढतो. पण आतून पूर्ण डीप क्लीनिंग होत नाही. तर म्हणून जेव्हा डीप क्लीनिंग होते तेव्हा एक-एक कप्पा जर आपण साफ केला, तर त्या कप्प्यामध्ये खरंच आतमध्ये पण आपण काय-काय कोंबून ठेवलं आहे, काय-काय प्रोडक्टिव्ह आहे, काय-काय नको आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला समजतात. आणि म्हणून डीप क्लीनिंग आहे ना, तुम्ही एकाच दिवशी काढण्यापेक्षा मी म्हणेन, की हळू तुम्हाला जसा वेळ मिळतो ना रोजचा, तसा एक-एक कप्पा तुम्ही रोज साफ करा. बघा तुमचं घर नेहमी क्लीन राहील. आणि एकदम सगळं विचार केला, की महिन्यालाच मी एकदम सगळं सण येईल, तेव्हाच सगळं साफसफाई करायला जाईन, तर मग त्या वस्तू तोपर्यंत खराब होऊन जातात आणि तुमचं पण काम खूप जास्त पटीने वाढतं. ज्या गृहिणी आहेत, तर त्या सकाळपासून अगदी रात्री झोपेपर्यंत आपल्या घरासाठी संपूर्ण त्यांचा वेळ देत असतात. त्यामध्ये कित्येक वेळा कित्येक जणी स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नाहीत. म्हणजे पार्लरला जाणं, थोडंसं मसाज घेणं किंवा स्वतःला थोडंसं पॅम्परिंग करणं, ह्या गोष्टी, परत डॉक्टरकडे जाणं सगळ्यात मोठी गोष्ट, की अगदी काही दुखत असेल तरी त्या अंगावर काढत जातात, तरी डॉक्टरकडे सुद्धा जात नाहीत. तर मला सांगा, की तुम्हीच तुमच्या घराचे आधारस्तंभ आहात. आणि जर तो आधारस्तंभच भक्कम नसेल, जर त्यालाच थोड्या-थोड्या प्रमाणात असे जर त्रास होत असतील, तर पुढे जाऊन तो छोटासा आजार मोठ्या आजारामध्ये कन्व्हर्ट व्हायला वेळ लागत नाही. तर म्हणून आत्तापासून तुम्ही तुमची काळजी घ्या. पूर्वीच्या ज्या बायका होत्या ना, त्यांचं शरीर मजबूत होतं. तेव्हाचं खाणं-पिणं, तेव्हाचं वातावरण हे खूप वेगळं होतं. आणि आत्ताचं वातावरण, आत्ताचं आपलं खाणं-पिणं याच्यामध्ये काहीही तसा दम नाही आहे. तर त्याच्यामुळे आपणच आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आपण जे हे मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात ना, की माझ्या गोष्टी मीच साफ करेन किंवा माझं घर मीच करेन, मला कोणाची मदत नको किंवा मला 2 पैसे कशाला द्यायचे आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, की उलट कोणाला तरी कुठल्यातरी कामामुळे 2 पैसे मिळत आहेत, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तीही आपल्यासारखीच गृहिणी आहे, तिलाही 2 पैसे मिळतात, तर ती उलट आणखीन चांगली गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, की तुम्ही एखाद्या कामासाठी जेव्हा प्रोफेशनल तुम्ही हायर करता, तर तेव्हा ते किती पैसे घेतात. साधा एक सोफा जरी क्लीन करण्यासाठी तुम्ही प्रोफेशनल लोकं मागवलेत, तर ते एक सोफा क्लीन करण्यासाठी 600 ते 800 रुपये एका सोफ्याचे घेतात. तर म्हणून तुम्ही विचार करा, की तर त्यातलेच थोडे पैसे जर तुम्ही अशा प्रकारे ज्या घरगुती बायका येतात त्यांना देऊन तुम्ही क्लीनिंग करून घेतलेत, तर किती फरक पडतो त्या गोष्टींचा.
आणि ह्या गोष्टीसाठी ना घरातल्या लोकांनीसुद्धा त्या स्त्रीला तितकंच सपोर्ट करणं, तितकंच मदत करणं हे गरजेचं असतं. समजा आपल्या घरात जर कोणी मदतीला नसेल, सगळे त्यांच्या त्यांच्या कामामध्ये बिझी असतील, तर तुम्ही स्वतःवरती पण का इतका लोड ओढवून घेताय? तुम्हीसुद्धा कोणाची तरी मदत घ्या, त्यासाठी 2 पैसे खर्च करा आणि स्वतःची काळजी घ्या. इतकं सगळं आवरणं किंवा इतकं सगळं मॅनेज करणं एकट्याने खरंच होत नाही. आणि जेव्हा तुम्ही कोणाची मदत घेऊन एखादं आपलं घरातलं काम कंप्लीट करून घेता, वेळेच्या आधी ते पूर्ण होतं, कमी वेळामध्ये पूर्ण होतं, तर तेव्हा तुम्ही स्वतःला काही गोष्टींसाठी वेळ देऊ शकता. बघा फक्त घरातलं कामं, मुलं, संसार इतकंच आपलं आयुष्य नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. एकदाच आयुष्य मिळतं म्हणजे मानवाचा जन्म तरी मी तुम्हाला सांगेन, की खूप लक्ष योनी जन्म फिरून आल्यानंतर आपल्याला माणसाचा जन्म मिळतो. तर त्याचा पुरेपूर चांगला उपयोग आपण केला पाहिजे आणि तो फक्त आपल्या घरचं रोजचं रटाळ काम करण्यात वाया न घालवता काहीतरी छान प्रत्येकामध्ये काही ना काही एक चांगली गोष्ट, गुण किंवा छंद बऱ्याच काही गोष्टी असतात. तर म्हणून ते ओळखून तुम्ही पण काहीतरी चांगलं करू शकता. तुम्ही पण तुमचं आयुष्य खूप छान जगू शकता. पण फक्त त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला प्राधान्य देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हीच तुम्हाला म्हणजे म्हणतात ना इम्पॉर्टन्स नाही दिलं किंवा तुम्हीच तुम्हाला महत्त्व नाही दिलं, तर इतर लोकही त्या गोष्टीचं तितकं महत्त्व जाणणार नाहीत आणि तुम्ही करतच राहाल. मी तुम्हाला सांगते, की करणारा व्यक्ती हा करतच राहतो आणि बाकीचे फक्त त्याचा फायदा घेतात किंवा उपभोग घेतात. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे कोणाला पटेल किंवा न पटेल. पण जितकं तुम्ही करत राहाल ना, तितकं तुम्हाला तुमचा वापर केला जाईल. म्हणून आपण हे आपलंच घर आहे. आपल्या घरासाठी आपल्यालाच करायचं आहे. पण त्यातसुद्धा मला माझं एक वेगळं स्थान निर्माण करता आलं पाहिजे. मला स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात ना, तर तुम्हाला कधी-कधी बघा खूप लेडीजचं ह्या बाबतीत रिग्रेट असतो, की म्हणजे मी एवढं करते आहे, पण माझी कोणाला किंमत नाही आहे. तर हे शब्द ना आपल्या तोंडात येणारच नाहीत. कारण तुम्ही तुम्हाला जेव्हा प्राधान्य द्याल ना, तर तेव्हा तुम्हाला या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, नगण्य वाटायला लागतात. मग तेव्हा तुम्हाला बाकी गोष्टींची फिकीर वाटत नाही. मग तुम्ही सगळ्या गोष्टी, घरातल्या सगळ्या गोष्टी, सगळ्यांचं सगळं तुम्ही अगदी आनंदाने करायला लागाल. तर ह्या ज्या सगळ्या ब्लँकेट्स आहेत ना माझ्या, तर ह्या सगळ्या थंडीच्या ब्लँकेट्स आहेत आणि ही आत्ता जस्ट मी तुम्हाला दाखवली ना, तर ही ही ब्लँकेट मी ज्या ताईंकडून बेडशीट घेते ना, त्यांच्याकडून घेतली आहे. खूप मस्त आहे. पण सध्या काही एवढ्या सगळ्या लागत नाहीत आणि मग त्या बाहेर राहून खराबसुद्धा होतात. तर म्हणून मी असे हे एकदम ट्रान्सपरंट आणि प्लास्टिकचे पातळ असे स्टोरेज बॅग आहेत, ह्या मागवल्या आणि याच्यामध्ये हे ब्लँकेट्स भरून ठेवलेत म्हणजे ते छान राहतील आणि मग ते बेडमध्ये टाकून ठेवणार आहे. जेव्हा कोणी पाहुणे वगैरे असे येतात, तर तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा लागतात. तसंच ही मी एक उशी घेतली आहे, जी मेमरी फोमची आहे. म्हणजे आता जिथे मी फिजिओला जाते ना, तर तिथल्या डॉक्टरांनी मला ही रेकमेंड केली. अशी मेमरी फोमची उशी घेतली ना, तर आपल्याला मानेला आणि पाठीला झोपताना त्रास होत नाही, व्यवस्थित राहतं. तर म्हणून ही उशी घेतली आणि ह्याला बघा डबल म्हणजे हे कवर आहे याला ऑलरेडी. प्लस मी आपल्या ज्या नेहमीचं जे उशीचं कवर असतं ते पण त्याला घालते, की ज्यामुळे त्याला डबल लेअरिंग येतं आणि आपण वॉश करू शकतो ते. वरचं जे कवर आहे ना, ते पण आपण वॉश करू शकतो. तर सगळं इथलं पुसून झालं आहे व्यवस्थित. त्यानंतर आता इथल्या सगळ्या ज्या बेडशीट्स आहेत, तर त्या सगळ्या चेंज करते. बघा एका दिवसात माझं किती सगळं काम झालं. बघा पूर्वी कसं होतं, एका घरात 2-2, 3-3 लेडीज असायच्या. तर त्यामुळे काम पण डिवाईड व्हायचं. एक जण काही साफ करेल, एक जण भांडी घासेल, एक जण बाकीचं काही आवरेल, असं सगळं होतं. पण आता तसं नाही आहे ना. तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची मदत ही घ्यावीच लागते. तसंच हे आता एगॅरोचं हे व्हॅक्यूम क्लीनर हे पण मला खूप कामाला येतं. म्हणजे आता हे बेड वगैरे हे उचलायला पाचलायला काय आपल्याला जमत नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे जी पण डस्ट आहे ना आतमध्ये ॲक्युमुलेट होते, तर ती सगळी याच्यामध्ये जमा होते. हे तुम्ही खूप साऱ्या गोष्टींसाठी यूज करू शकता. असे बेड्स आपले जे आहेत त्याला क्लीन करण्यासाठी, रग्स काही असतील किंवा काही जे आपण फ्लोअरवरती जे ब्लँकेट्स टाकतो त्याच्यावरती तुम्ही हे कार्पेट्स टाकतो ते तुम्ही क्लीन करू शकता. तर हे मी कार्पेट ना उल्हासनगरला गेलो होतो, खूप महिने झाले तेव्हा घेतलं होतं. मला खूप आवडलेलं की कलर कॉम्बिनेशन वगैरे बघा खूप सुंदर वाटतं. म्हणजे जसं ओव्हरऑल माझं जसं क्रीम, बेज कलर आणि ब्राऊनचं जे कॉम्बिनेशन आहे
तर त्या कॉम्बिनेशनमध्ये मला मिळालं. ऑनलाईन बरेच बघितले, पण ऑनलाईनची कधी-कधी गॅरंटी नसते, की जसं दाखवतात तसंच येईल किंवा क्वालिटी म्हणा. तर त्याच्यानुसार हे मला खूप आवडलं होतं. पण रेग्युलर आपल्याकडे हे असं खाली टाकणं म्हणजे आणखीनच आपल्याच डोक्याला ताप होऊन जातो. कारण एवढी धूळ येते आणि मग हे थोडंसं जड पण आहे. मग ते रोजचं उचला, मग झाडू काढा, मग लादी पुसा, मग ते काही पॉसिबल होत नाही. तर म्हणून मग मी हे फक्त साईडला गुंडाळून ठेवलं आहे. जेव्हा पण कोणी काही पाहुणे वगैरे येणार असतील, तर तेव्हा मग मी हे घालते. आणि बघा अशा प्रकारे हे व्हॅक्यूम क्लीनरने अगदी इझिली क्लीन झालं. काही याला धुण्याची वगैरे गरज पडली नाही. तर तुम्ही बघितलंत की घरात किती कामं असतात, म्हणजे कामांना अजिबात तोटा नाही आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मावशींनो, माझ्या काकींनो सगळ्यांना एक विनंती आहे की प्लीज तुम्ही कामं करा, पण स्वतःची काळजी घेऊन. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा. आणि व्हिडिओला छान छान कमेंट करा. तुमचं पण मत मला सांगा की खरंच तुम्हाला काय वाटतं, जे मी आज तुमच्यासमोर विचार मांडले, तर तुम्हालाही काय वाटतं ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.